शेतकरी मित्रांनो, तुमच्या पिकांची उगवण कमी होते का? बियाणे लावल्यावर काही बियाणे उगवतच नाहीत का? किंवा उगवण झाली तरी रोपे कमजोर दिसतात का? असं होत असेल तर त्यामागे एक मोठं कारण असतं. बियाण्यावर असलेले बुरशीजन्य रोग आणि मातीतील जीवाणूंचा अभाव. पण जर अगदी कमी खर्चात आणि रासायनिक औषध न वापरता तुमच्या पिकांची उगवण वाढली, मुळे मजबूत झाली आणि रोगही कमी झाले तर? होय शेतकरी मित्रांनो, हे शक्य आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक असा नैसर्गिक फॉर्म्युला जो आज हजारो शेतकरी नैसर्गिक शेतीमध्ये वापरत आहेत, ज्यामुळे बियाण्यांची उगवण जलद होते, मुळांची वाढ मजबूत होते, पिकांवरील रोगांचा धोका कमी होतो आणि या नैसर्गिक फॉर्म्युलाचं नाव आहे बीजामृत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत: 1. बीजामृत म्हणजे नेमकं काय आहे? 2. बीजामृत घरी कसे तयार करायचे? 3. शेतात ते कसे वापरायचे? 4. आणि शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फायदा काय होतो? आणि शेवटी सांगणार आहे बीजामृत वापरताना होणारी एक मोठी चूक. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बीजामृत म्हणजे काय? बीजामृत म्हणजे नैसर्गिक बीज प्रक्रिया द्रावण. हे विशेषतः बी लावण्यापूर्वी बीजावर प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाते. जेव्हा आपण बियाणे बाजारातून आणतो तेव्हा त्यावर अनेक वेळा बुरशी, जीवाणू, सूक्ष्म रोग असू शकतात. हे रोग बियाण्याची उगवण कमी करतात आणि रोपांना सुरुवातीपासूनच कमजोर करतात. पण जर बियाण्याला बीजामृत प्रक्रिया केली तर बियाण्यावर असलेले बुरशी आणि रोग कमी होतात, उगवण टक्केवारी वाढते, मुळांची वाढ जलद होते, रोप मजबूत होते. बीजामृत ही पद्धत विशेषतः नैसर्गिक शेती आणि शून्य बजेट नैसर्गिक शेतीमध्ये वापरली जाते. या शेती पद्धतीत रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. आता पाहूया बीजामृत बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते. 1. देशी गाईचे शेण 5 किलो. यामध्ये लाखो फायदेशीर जीवाणू असतात जे माती सुपीक बनवतात. 2. देशी गाईचे गोमूत्र 5 लिटर. यामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, तसेच नायट्रोजन देखील मिळते. 3. पाणी 100 लिटर. मिश्रण तयार करण्यासाठी वापरले जाते. 4. चुना 50 ग्रॅम. मिश्रणाचा पीएच बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करतो. 5. शेतातील बांधावरील माती 250 ग्रॅम. यामध्ये स्थानिक जीवाणू असतात जे पिकांसाठी खूप फायदेशीर असतात. महत्त्वाची गोष्ट, नेहमी देशी गाईचे शेण आणि गोमूत्र वापरणे खूप महत्त्वाचे आहे, कारण त्यामध्ये सूक्ष्मजीवांची संख्या जास्त असते. आता पाहूया बीजामृत बनवण्याची सोपी पद्धत. स्टेप 1. एक प्लास्टिक ड्रम घ्या आणि त्यामध्ये 100 लिटर पाणी घाला. स्टेप 2. त्यामध्ये 5 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र टाका. स्टेप 3. 50 ग्रॅम चुना पाण्यात विरघळवून मिश्रणात टाका. स्टेप 4. शेतातील 250 ग्रॅम बांधावरील माती टाका. स्टेप 5. आता लाकडी काठीने हे मिश्रण चांगले हलवा. स्टेप 6. हे मिश्रण 3 ते 5 दिवस सावलीत ठेवा. दररोज सकाळ आणि संध्याकाळ हलवा. यानंतर तुमचे बीजामृत तयार होईल. बीजामृत कसे वापरायचे? बीजामृत वापरण्याच्या 3 मुख्य पद्धती आहेत. 1. बीज प्रक्रिया. पेरणी करण्यापूर्वी बियाणे 15 ते 30 मिनिटे बीजामृतमध्ये भिजवा. यानंतर बियाणे सावलीत सुकवून पेरणी करा. यामुळे रोग कमी होतात, उगवण वाढते, रोपे मजबूत होतात. 2. माती सुधारणा. पेरणीपूर्वी बीजामृत पाण्यात मिसळून शेतात सोडा. यामुळे मातीतील जीवाणू वाढतात, माती सुपीक बनते, मुळांची वाढ सुधारते. 3. फवारणी. 500 ml बीजामृत 15 लिटर पाण्यात मिसळून 15 ते 20 दिवसांनी फवारणी करा. यामुळे पिकांची वाढ सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बीजामृत वापरताना होणारी मोठी चूक. अनेक शेतकरी एक मोठी चूक करतात, ती म्हणजे बीजामृत खूप दिवस साठवून ठेवणे. बीजामृत नेहमी 5 ते 7 दिवसांच्या आत वापरणे आवश्यक आहे, कारण जास्त दिवस ठेवल्यास त्यातील फायदेशीर जीवाणू कमी होतात. बीजामृतचे फायदे. रासायनिक खतांपेक्षा बीजामृत का चांगले? कारण रासायनिक खतांमध्ये मातीतील जीवाणू मरतात, खर्च वाढतो, माती कडक होते. पण बीजामृत मातीतील जीवाणू वाढवते, माती सुपीक बनवते, खर्च कमी करते, पर्यावरण सुरक्षित ठेवते. म्हणूनच आज हजारो शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळत आहेत. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला नैसर्गिक शेती, कमी खर्चात जास्त उत्पादन, नवीन शेती तंत्रज्ञान शिकायचे असेल तर आमचा चॅनल स्मार्ट शेती तंत्रज्ञान नक्की सबस्क्राईब करा.
या चॅनलवर तुम्हाला मिळेल नवीन शेती तंत्रज्ञान, खतांची माहिती, कीटकनाशक मार्गदर्शन, कमी खर्चात जास्त उत्पादन. आणि हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, इतर शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.